नमस्ते स्टुडंट्स. आपण 11वी फर्स्ट चॅप्टर 11वी अकाउंटन्सी फर्स्ट चॅप्टर त्याच्यामधल्या काही बेसिक टर्मिनॉलॉजीज आपण बघतोय. प्रिवियस व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाचे टर्म्स जे आहेत ह्या सुरू केल्या आहेत. बेसिकली टाइप्स ऑफ ट्रान्झॅक्शन्स म्हणजे काय. There are two types of transactions, monetary and non-monetary. Monetary transactions again divided into two parts. First one cash transaction, second one credit transaction. Cash transaction म्हणजे पैशातून होणारे व्यवहार. क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स म्हणजे उधारीवर होणारे व्यवहार. त्याच्यानंतर आपण नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स बघितले की ज्याच्यामध्ये पैसा कुठेही नाही आहे, पण पैशाशिवाय वस्तूच्या बदल्यात वस्तू देऊन व्यवहार केले जातात. दॅट इज कॉल्ड नॉन मॉनिटरी. त्याच्यानंतर आपण उदाहरणासहित एंट्री आणि नॅरेशन हे काय आहे ते बघितलं बघा. की जी काही एंट्री आहे पेमेंट ऑफ सॅलरी किंवा परचेसेस ऑफ गुड्स फॉर कॅश, ह्याचं जेव्हा आपण एका स्पेसिफिक फॉर्ममध्ये पोस्टिंग करतो, दॅट इज वी पास दॅट एंट्री. आपण ती एंट्री पास करतो बघा. म्हणजे जेव्हा नॉर्मल ट्रान्झॅक्शन्सचं तुम्ही एका स्पेसिफिक फॉर्ममध्ये पोस्टिंग करता, दॅट इज कॉल्ड एंट्री. आणि त्या एंट्रीच्या खाली इमिजिएट त्याचं ब्रीफ एक्सप्लेनेशन जेव्हा आपण लिहितो आणि ज्याची सुरुवात ही बीइंग वर्डनी असते, दॅट इज कॉल्ड नॅरेशन. हे आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. त्याच्यानंतर गुड्स म्हणजे कमॉडिटीज. ज्या वस्तू विकण्यासाठी ज्या व्यापाऱ्यांनी ठेवलेल्या असतात ते त्याच्यासाठी काय असणार आहेत, गुड्स असणार आहेत. त्याचीही काही उदाहरणं आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले. आज आपण अत्यंत दोन महत्त्वाचे पॉईंट्स या व्हिडिओमध्ये शेअर करतोय. कॅपिटल आणि ड्रॉइंग्स. कॅपिटल, आत्तापर्यंत 10वीच्या विद्यार्थ्यांना कॅपिटल या शब्दाचा माहिती असलेला अर्थ म्हणजे राजधानी एवढंच फक्त माहिती आहे. पण आपल्या अकाउंट्समध्ये त्या कॅपिटलला एक वेगळा अर्थ आहे. कॅपिटल इज in such way, capital is called as भांडवल. भांडवल म्हणजे द प्रोप्रायटर किंवा जो ओनर आहे बिझनेस सुरू करण्यासाठी जेव्हा कल्पना त्याच्या डोक्यामध्ये येते की आपण हा बिझनेस सुरू करूया, तेव्हा फक्त कल्पना डोक्यात येऊन चालत नाही. त्याच्या दृष्टीने त्याला प्रयत्न करावे लागतात. पैसे जमा करणे किंवा काय करणे. तर ह्या पैसे सगळा जमा करण्यासाठी त्याचे जे काही प्रयत्न सुरू असतात आणि पैशाशिवाय तो कुठल्याही प्रकारचं उत्पादन करू शकत नाही, लक्षात घ्या. मग आपण काही थोडंसं एक पॉईंट मी तुम्हाला सांगेन, त्याच्यानं तुम्हाला काही बाजू लक्षात येते बघा. आता समजा आपल्याला एखादा प्रोजेक्ट सुरू करायचा आहे. एखादी आपल्याला कॉटन फॅक्टरी सुरू करायची. आता आपल्याला कपड्यांची फॅक्टरी सुरू करायची. आपल्याला काय काय लागणार आहे सांगा. मशीन्स, त्याच्यानंतर बिल्डिंग, त्याच्यानंतर वर्कर्स, त्याच्यानंतर रॉ मटेरियल. कॉटन लागेल पहा आपल्याला. आणखीन काही पाणी आहे, वॉटर आहे, बेसिक आहेत बघा. लाईट आहे, वॉटर आहे. इसेन्शियल पार्ट्स आहेत कुठल्याही प्रोजेक्टमध्ये. पण हे सगळं खरेदी करण्यासाठी आपल्याला पैशाची गरज असते, बरोबर. हा पैसा जो आहे हा आपल्या भाषेमध्ये आहे कॅपिटल. आलं लक्षात. म्हणजे हे नसेल तर तुम्ही ह्यातली कुठलीही वस्तू खरेदी नाही करू शकत. त्यामुळे पैसा जो आहे हा मॅटर करतो कुठल्याही व्यवसायासाठी. बघा ना तुम्ही, मशीन घेण्यासाठी पैसे लागतील, बिल्डिंग खरेदी करण्यासाठी, मशीन ठेवण्यासाठी जागा खरेदी करावी लागेल, कन्स्ट्रक्शन करावं लागेल, वर्कर्सना पेमेंट देण्यासाठी पैसे लागतील, रॉ मटेरियल आणण्यासाठी पैसे लागतील, लाईटसाठी खर्च होणार आहे, पाणी कधी कधी प्रोडक्शनसाठी कमी पडलं तर ते टँकर मागवायला लागतील. मग हे जे आहे हे सगळं एका पॉईंटला येऊन थांबतं, पैसा. आणि हा अमाऊंट जी आहे ही इन्व्हेस्ट करत असतात प्रोप्रायटर किंवा ओनर. ओनर म्हणजे मालक. म्हणजे माझ्या डोक्यात फक्त कल्पना येऊन सुरू चालणार नाही आहे की मला कॉटन फॅक्टरी सुरू करायची आहे, तर मला ती कॉटन फॅक्टरी सुरू होण्याच्या दृष्टीने प्रयत्नही करायला लागणार आहे.
मग ते प्रयत्न करण्यासाठी मला पैशांची जमाव करावी लागेल. काही पैसे माझ्या जवळ असतील, काही पैसे मला लोन स्वरूपात घ्यावे लागतील. जी टोटल अमाऊंट एक प्रोप्रायटर बिझनेस सुरू करण्यासाठी इन्व्हेस्ट करतो, दॅट इज कॉल्ड कॅपिटल. द टोटल अमाऊंट इज इन्व्हेस्टेड बाय प्रोप्रायटर into the firm, into the business is called as capital. आले लक्षात? बघा, कॅपिटल भांडवल. द टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड into business by the owner is called as capital. जेवढी पण अमाऊंट त्यांनी इन्व्हेस्ट केली, इन्व्हेस्ट म्हणजे काय? गुंतवणूक करणे, गुंतवणूक करणे. द टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड बाय द into the business by the owner is called as capital. त्याच्यानंतर अजून एका पॉईंटनी तुम्हाला तो पॉईंट एक्सप्लेन केला आहे बघा. एक्सेस ऑफ असेट्स ओव्हर द लायबिलिटीज इज कॉल्ड ॲज कॅपिटल. एक्सेस म्हणजे जास्त, असेट्स म्हणजे मालमत्ता, ओव्हर द लायबिलिटीज देणी. म्हणजे जेव्हा एखाद्या प्रोप्रायटरची मालमत्ता ही त्याच्या देण्यांपेक्षा जास्त असते, तेव्हा त्याला काय म्हणायचं आहे? कॅपिटल. आता फॉर एक्झाम्पल माझे असेट्स आहेत, असेट्स म्हणजे माझी मालमत्ता. पेनने लिहिते म्हणजे डार्क दिसेल. मालमत्ता, असेट्स. असेट्स आहेत माझे 50,000, बरोबर. लायबिलिटीज म्हणजे देणी जर का असतील बिझनेसची 30,000, तर माझ्याकडे 20,000 रुपये शिल्लक राहणार आहेत. हे जे 20,000 रुपये शिल्लक आहेत हे आहे कॅपिटल. When the assets are excess of assets more than liability is called capital. आले लक्षात? Excess of assets over the liabilities is called capital. उदाहरणासहित तुम्हाला सांगितलं की जेव्हा त्याच्याकडे मालमत्ता जास्त आहे, त्याची कितीही लायबिलिटी असेल तरी तो देऊ शकतो. जेव्हा शिल्लक अमाऊंट राहणार आहे ती त्याच्यासाठी काय असणार आहे? कॅपिटल असणार आहे, म्हणजेच भांडवल असणार आहे. हे लक्षात बघा. Excess of assets over the liabilities is called as capital. The equation for this is capital is equal to assets minus liabilities. इथे काहीतरी दिले पहा, त्याला आपण अंडरलाईन करायचे आहे. कॅपिटल इज इक्वल टू असेट्स मायनस लायबिलिटीज. हे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये निश्चित विचारतात, त्यामुळे विद्यार्थ्यांनीही करायचं. आणि कॅपिटलची डेफिनेशन ही तोंडपाठच करायची. द टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड इन टू बिझनेस बाय द ओनर इज कॉल्ड ॲज कॅपिटल. इथे खाली एक पॉइंट दिलाय बघा, त्याला अनुसरून. कॅपिटल इज द लायबिलिटी ऑफ द बिझनेस ॲज दिस अमाऊंट इज पेएबल बाय द बिझनेस एंटरप्राइज टू द ओनर ॲट द टाइम ऑफ क्लोजर ऑफ द बिझनेस. आता याच्याबद्दल मी निश्चित त्याचं स्पष्टीकरण देईनच, कारण लायबिलिटी कशी आहे कॅपिटल, किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडतो की जर बिझनेस त्याचा स्वतःचाच आहे तर मग ती कॅपिटल जी आहे ती त्याची लायबिलिटी कशी आहे लक्षात घ्या. आता हा ओनर आहे XYZ, बरोबर, मालक आहे XYZ. आता त्याची पर्सनल प्रॉपर्टी आणि बिझनेसची प्रॉपर्टी. पर्सनल प्रॉपर्टी आणि ही बिझनेस प्रॉपर्टी. आता पर्सनल प्रॉपर्टीमध्ये त्याचं घर आहे, त्याचं व्हेइकल आहे, काय जे असेल ते, त्याच्यानंतर त्याची जागा आहे. हे जे सगळं आहे त्याची पर्सनल प्रॉपर्टी आहे बघा. होम किंवा व्हेइकल किंवा त्याचं जे काही बिल्डिंग काय जे असेल ते, किंवा आपण म्हणतो गोल्ड, सोनं नाणं जे काय आहे हे सगळं त्याचं काय प्रॉपर्टी, पर्सनल प्रॉपर्टी. पण ह्याच ओनरचा बिझनेस आहे. मग बिझनेसची त्याची फॅक्टरी आहे, बिझनेसची त्याची प्रॉपर्टी आहे, किंवा त्याचं व्हेइकल आहे, किंवा त्याचा तयार माल आहे, फिनिश्ड गुड्स आहेत बघा, फिनिश्ड गुड्स, तयार माल. आता एक लक्षात घ्या मुलांना की आपण काय बघतोय की कॅपिटल ही लायबिलिटी कशी आहे. बिझनेस सुरू करण्याची कल्पना ह्या प्रोप्रायटरच्या डोक्यात येते, पण डोक्यात येऊन चालणार नाही. त्याच्या दृष्टीने पैसे मिळवण्यासाठी त्याला प्रयत्न करावे लागतील. मग प्रोप्रायटर काय करतात, जेव्हा बिझनेस सुरू करायचा तेव्हा विचार डोक्यात आल्यानंतर पैसे गोळा करतात आणि हे पैसे गोळा करून बिझनेस सुरू करतात. म्हणजे बिझनेसला समजा त्यांनी 1 कोटी रुपये दिले,
1 कोटी रुपये इन्व्हेस्ट करून त्यांनी त्यांचा बिझनेस सुरू केला. तर बिझनेसकडनं हे 1 कोटी रुपये त्यांची पर्सनल आहेत, त्यांनी वैयक्तिक खर्चातनं ते दिलेले आहेत, म्हणून बिझनेसला त्यांना परत करायचे आहेत. याचं कारणही तुम्हाला सांगेन, कारण बिझनेसला त्याच्या ओनरपासून सेपरेशन आहे. बिझनेस हा त्याच्या पर्सनल प्रॉपर्टीपासून वेगळा आहे, लक्षात घ्या. ही पर्सनल प्रॉपर्टी, वैयक्तिक मालमत्ता आणि बिझनेसची प्रॉपर्टी ही वेगळी आहे. म्हणजे माझं घर, गाडी, जमीन, जुमला हे माझं वैयक्तिक स्वतःचं वेगळं, पण बिझनेस माझा आहे. तर बिझनेस इज अन आर्टिफिशियल पर्सन, याला कायद्याने मान्यता दिली आहे कृत्रिम व्यक्ती म्हणून. ही कृत्रिम व्यक्ती असल्यामुळे स्वतःच्या नावावर मालमत्ता खरेदी करू शकते, स्वतःच्या नावावर देणी देऊ शकते. मग जर ओनरनी, हे आपण सगळं SP मध्ये अभ्यासणार आहोत. SP की समजा बिझनेस सुरू होण्यासाठी यांनी 1 कोटी रुपये दिलेले असतील आणि बिझनेस जेव्हा फुल फ्लेजमध्ये रन होणार आहे तेव्हा हे 1 कोटी रुपये ड्यू आहेत त्यांना परत मिळण्यासाठी. 1 कोटी रुपये 1 वर्षानंतर, 2 वर्षानंतर बिझनेसकडून त्यांना रिफंड होतात. दोन्हीकडे कॉमन फॅक्टर ओनरच आहे, लक्षात घ्या. बिझनेसकडून हे पैसे त्यांना परत दिले जातात, कारण का बिझनेस हा सेपरेट आहे त्याच्या ओनरपासून. एवढं फक्त लक्षात ठेवा की बिझनेसला स्वतंत्र अस्तित्व आहे त्याच्या व्यक्ती, त्या ओनरच्या पर्सनल प्रॉपर्टीपासून. पर्सनल प्रॉपर्टी वेगळी, बिझनेसची प्रॉपर्टी वेगळी. मग बिझनेस सुरू करायला ते 1 कोटी रुपये इन्व्हेस्ट करत असतील तर बिझनेसकडनं हे 1 कोटी रुपये त्यांना रिफंड होतात, ड्यू असतात. दॅट्स वाय कॅपिटल इज काउंटेड ॲज लायबिलिटी. आलं लक्षात? त्यामुळे कायमस्वरूपी हे लक्षात ठेवा. कदाचित आता तुमच्या लक्षात येणार नाही, पण हळूहळू जसं आपण पुढे जाऊ अकाउंटमध्ये तेव्हा तुम्हाला कळेल की कॅपिटल ही लायबिलिटी का आहे ते. Capital is the liability of business as this amount is payable by the business enterprise to the owner at the time of closure of this business. आता ड्रॉइंग्स आहेत बघा. ड्रॉइंग्सला असं स्पेसिफिक असं शब्द नाही आहे की ड्रॉइंग्स म्हणजे काय. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितले की कॅपिटल म्हणजे तुम्हाला 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना माहिती असते की कॅपिटल म्हणजे राजधानी. तसं ड्रॉइंग्स म्हणजे काय आहे, चित्रकला. तर ती चित्रकला आपल्याला अभ्यासात आता इथे लागणार नाही. आपल्या दृष्टीने ड्रॉइंग्स जे आहेत हे वेगळे आहेत. ड्रॉइंग्स पहा, ड्रॉइंग्स म्हणजे काय ते तुम्हाला मी निश्चित सांगेन आणि निश्चित स्पष्टही करीन. म्हणजे बघा, माझा बिझनेस आहे. आता माझं किराणा मालाचं दुकान आहे. तर माझ्या किराणा मालाच्या दुकानामध्ये चहा, साखर, दूध पावडर, साबण, शॅम्पू, तेल, काय जे सगळं जे आपल्याला ग्राहकांना विकायचं आहे ते असतंच. आता मी त्या वस्तू केवळ ग्राहक खरेदी करणार आहेत म्हणून मी त्या दुकानात ठेवल्या. मग मला स्वतःला वैयक्तिक वापरासाठी काही वस्तू नकोत का? किंवा मला जीवन जगण्यासाठी या सगळ्या गोष्टींची आवश्यकता नाही आहे का? मला चहा लागतो, मला साखर लागते, किंवा मला शॅम्पू लागतात, मला साबणं लागतात. माझा सांगण्याचा मुद्दा असा आहे की प्रोप्रायटर त्याचा जेव्हा बिझनेस चालू असतो तेव्हा त्या बिझनेसमधून स्वतःच्या पर्सनल यूजसाठी, पर्सनल यूज हा शब्द लक्षात ठेवायचा, पर्सनल यूजसाठी जेव्हा काही गुड्स किंवा कॅश बिझनेसमधनं काढत असतात, दॅट इज कॉल्ड ड्रॉइंग्स. म्हणजे माझं किराणा मालाचं दुकान आहे, मी दुसऱ्यांना चहा, साखर, पावडर विकणार आहे आणि मला खरेदी करायचं आहे म्हणून मी दुसऱ्या किराणा मालाच्या दुकानातनं घेणार आहे, असं तर कदापि शक्य नाही. लक्षात, माझी कपड्यांची फॅक्टरी आहे. मी ते कपडे शुअरली दुसऱ्यांनी खरेदी करायचे आहेत म्हणूनच तयार केलेत की ते कस्टमर येणार आहेत, खरेदी करणार आहेत. पण मला त्याची गरज नाही आहे का? मग मला जे कपडे हवेत ते खरेदी करायला मी दुसरीकडे जाणार का? नाही. मी माझ्या बिझनेसमधूनच मला हव्या असणारे ह्या ज्या वस्तू आहेत ह्या स्वतःसाठी ठेवून घेणार फॉर माय पर्सनल पर्पज. ड्रॉइंग इज ओनली फॉर द पर्सनल पर्पज ऑफ दॅट ओनर. हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा. पर्सनल यूजसाठी जेव्हा बिझनेसमधनं कॅश किंवा गुड्स विड्रॉ केली जाते दॅट इज कॉल्ड ड्रॉइंग्स. बघा, द अमाऊंट ऑफ कॅश और व्हॅल्यू ऑफ गुड्स और असेट एक्सेट्रा विड्रॉल. विड्रॉल म्हणजे काढून घेणे. विड्रॉल म्हणजे काय? काढून घेणे. द अमाऊंट ऑफ कॅश और व्हॅल्यू ऑफ गुड्स और असेट एक्सेट्रा withdrawn from the business by the owner for personal use are called as drawings.
हा पर्सनल यूज हा शब्द आहे, हा जिथे पण कधी तुम्हाला एंट्री पास करताना येईल तिथं शुअरली तुम्ही समजायचं की हे ड्रॉइंग असणार आहेत. फक्त कॅशच काढली जात नाही तर गुड्स देखील, जसं मी सांगितलं की साखर, चहा पावडर, साबण, शॅम्पू, तेल सगळं, तसे पैसे पण काढले जातात. आले लक्षात? पैसे किंवा गुड्स वैयक्तिक वापरासाठी जेव्हा बिझनेसमधनं ओनरकडनं काढले जातात त्याला म्हणायचं ड्रॉइंग्स. The amount of cash or value of goods or asset etc. withdrawn from the business by the owner for personal use is called as drawings. For example, a proprietor pays college fees for his son. प्रोप्रायटरनी त्याच्या कॉलेजची फी भरली मुलाची. मग कॉलेजची फी भरण्यासाठी काय तो दुसऱ्या दुकानदाराकडनं पैसे आणणार नाहीये. त्याला माल विकून त्याच्या दुकानातून जे पैसे मिळालेले त्या पैशातूनच त्याच्या मुलाच्या कॉलेजची फी भरणार आहे. मुलगा हा त्याचं वैयक्तिक घटकामध्ये येतो बघा, पर्सनल आहे ते. त्यामुळे अ प्रोप्रायटर पेज कॉलेज फीज फॉर हिज सन, दॅट इज कॉल्ड ड्रॉइंग्स. और पेज फॉर द मेडिकल एक्सपेन्सेस और मोबाईल बिल एक्सेट्रा फ्रॉम द बिझनेस. घरातलं मोबाईलचं बिल असेल, घरातलं लाईटचं बिल असेल, जेव्हा आपण हे बिझनेसच्या खर्चातून देतो, बिझनेसच्या पैशातून देतो, दॅट इज कॉल्ड ड्रॉइंग्स. आले लक्षात? कॅपिटल आणि ड्रॉइंग्स ह्या दोन्हीही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत, टर्म्स आहेत ज्या आपल्याला फ्युचरमध्ये लागणार आहेत. कॅपिटल, टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड बाय द प्रोप्रायटर into the business is called as capital, and the drawing and the amount or the value of goods are withdrawn by the proprietor for personal use is called as drawings. हे त्या लक्षात. त्यामुळे दोन्ही कन्सेप्ट्स व्यवस्थित करा. ज्या पॉईंट्सला अंडरलाईन केलेलं आहे ते वहीमध्ये लिहायचं आहे आणि पुन्हा पुन्हा ते वाचायचं आहे. धन्यवाद.